नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये पहिला मी एक व्हिडिओ टाकलेला अगदी शून्यामध्ये फेशियल। तर खूप छान असा मैत्रिणी तुम्ही त्याला सपोर्ट दिला आणि त्याच्यामध्येच मी बोललेली की अजून एक व्हिडिओ दाखवणार आहे अगदी शून्य पैशामध्ये घरच्या घरी आपला चेहरा कसा क्लीनअप करायचा, एकदम डीप क्लीनिंग कशी करायची चेहऱ्याची। तर भरपूर मैत्रिणींच्या कमेंट्स आल्या की ताई तुम्ही तो पण व्हिडिओ टाका म्हणून। तर आज तुमच्या खातीर आम्ही व्हिडिओ टाकत आहे मैत्रिणींनो। व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण घरच्या घरी भरपूर आपल्या घरामध्ये भरपूर अशा किचनमध्ये अशा गोष्टी असतात आपल्याला माहीत असतात, पण आपण ते करत नाही। आपण व्यर्थ पैसे खर्च करतो केसांसाठी। भरपूर असे घरगुती आपण तेल बनवू शकतो। तुमचे केस विरळ झाले असतील किंवा चेहऱ्यासाठी खूप अशा गोष्टी आहेत आपल्या किचनमध्ये। आता हे मी तुम्हाला दाखवणार आहे आज। तुम्ही याला फेशियलही बोलू शकता, म्हणजे त्याचा टच देतो हा तुमच्या चेहऱ्याला, तर तुम्ही क्लीनअप बोलू शकता। फेशियल म्हणजे अगदी तुमच्या चेहऱ्याला चकाकी येते मैत्रिणींनो। तर ही जी वस्तू दाखवली ना मी तुम्हाला, पाण्यामध्ये नॉर्मल पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्याला। ही आपण दररोज फेकून देतो मैत्रिणींनो, हो फेकून देतो आपण। तर हा काय आहे मैत्रिणींनो मी तुम्हाला नंतर सांगते काय आहे, मी कशामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे। तर ही गोष्ट म्हणजे ही जी वस्तू आहे ती आपण अगदी कचऱ्यामध्ये फेकून देतो आणि न फेकता, आता हा तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्ही फेकून नाही देणार, एका बरणीमध्ये दररोज साचून ठेवणार आणि सकाळ संध्याकाळ चेहऱ्याला लावणार। तुमचा चेहऱ्याला अगदी पार्लरसारखा लुक येणार मैत्रिणी। तुम्ही पार्लरमध्ये जाऊन जे म्हणजे क्लीनअप करता चेहऱ्याचं, अगदी 200 ते 250 300 कोणी पार्लरमध्ये 500 रुपये पण घेतात चेहऱ्याचं क्लीनअप करण्यासाठी। तर आज आपण चेहऱ्याचं क्लीनअप हे घरच्या घरी करणार आहोत। तर मैत्रिणी मी काही साधा पावडरही वापरत नाही चेहऱ्याला। तर तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्याखाली बिलकुल काळं नाही आणि कुठेही बिलकुलही एकही काळा डाग पडलेला नाही। तर मी मसूरची डाळ, वेगवेगळे असे घरगुती जे उपाय आहेत तेच घरगुती उपाय मी चेहऱ्याला करत असते। तर बिलकुल बाहेर कशाला, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात पण आपण करत नाही। आपण पैसे घेतो आणि साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला मेहनत नको आहे कोणत्या गोष्टीची, म्हणून आपण पार्लरमध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी करतो आणि भरपूर असे आपल्या चेहऱ्यावरती केमिकल लावल्या जातात मैत्रिणी, थरावरती थर, आणि ते तात्पुरतं व्यवस्थित दिसतं पण नंतर त्याचा परिणाम खूप आपल्या स्किनवरती वाईट होतो। त्याच्यामुळे आपल्या किचनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच आपल्या चेहऱ्यावरती लावायचं आहे। तर मैत्रिणींनो हे काय घेतलेलं आहे माहिती आहे, मी ज्वारीचा पीठ, आपण जी भाकरी करतो त्याचा कोंडा असतो ना मैत्रिणींनो, तो मी घेतलेला आहे। ह्या कोंड्यामध्ये तुम्ही गव्हाचा कोंडा, ज्वारीचा कोंडा आणि अगदी बाजरीचा कोंडा इथे वापरू शकतात। आपण जे पीठ चाळतो तो कोंडा आपण फेकून देतो मैत्रिणींनो। फेकून न देता चेहऱ्यासाठी खूप छान असं क्लीनअप करतं चेहऱ्याचं तो कोंडा। तर मी कोंड्यामध्ये पाणी टाकलं आहे कारण माझी स्किन ऑइली आहे। तुमची स्किन ऑइली नसेल तर इथे तुम्ही दुधाचा पण वापर करू शकता मैत्रिणींनो, किंवा गुलाबजल, वेगवेगळे प्रकार। याच्यामध्ये हळदने काय होतं मैत्रिणींनो, हळदने ना चेहरा नंतर काळा पडतो। मी बिलकुल चेहऱ्याला हळद लावत नाही। तर साधं नॉर्मल पाण्यामध्ये आपल्याला कोंडा मिक्स करायचा, हा ज्वारीचा कोंडा आहे आणि साध्या पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। फक्त 10 मिनटासाठी आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे, तुम्ही बघू शकता। तर मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलेला आहे। मी ज्वारीचा, बाजरीचा, गव्हाचा कोंडा प्रत्येक कोंड्यामध्ये बरणी भरून ठेवलेला आहे, फेकत नाही मी। आणि मसूर डाळीचा पण, त्या डाळीचा पण मी वापर करते चेहऱ्यासाठी, खूप छान असं काम करतं। आणि केसांसाठी तेल, माझे भरपूर असे केस पण विरळ झालेले, मी तेलाचा पण व्हिडिओ टाकणार आहे मैत्रिणींसाठी। भरपूर अशा कमेंट्स आल्या की तुम्ही चेहऱ्यासाठी दाखवा म्हणून मी व्हिडिओमध्ये बोललेली। तर मी हा कोंडा तुम्हाला दाखवते अगदी शून्य पैशामध्ये, म्हणजे आपण फेकून देतो मैत्रिणी हा कोंडा। तर बघा कसं यूज होतं चेहऱ्यासाठी, खूप असं डीप क्लिनिंग करता हा कोंडा। तर मी लावलेला आहे पाण्यामध्ये, नॉर्मल आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही दुधामध्ये मिक्स करू शकता, सॉफ्ट चेहरा होतो दुधाने पण। तर आता पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा, डोळ्याखाली पण लावून घ्यायचा, डोळ्यांच्या वरती पण लावायचा आहे। आपल्या डोळ्याखाली किंवा डोळ्याचा वरचा भागही कोणाकोणाचा काळपट असतो, मानेलाही लावू शकता तुम्ही आंघोळ करताना, हातांना लावू शकता, कोणाकोणाचे उन्हात जातात भरपूर हात वगैरे काळे पडतात खूप आणि आपण टाकून देतो, तो असा यूज करा मैत्रिणींनो। बघितलं आपल्या किचनमध्ये खूप अशा गोष्टी आहेत, आपण त्या नाही त्याचा यूज करत नाही।
आपण जाणून पण घेत नाही आणि आपण मेहनत पण घेत नाही. सरळ आपण पार्लरमध्ये जातो. तर पार्लरमध्ये न जाता नक्की अशा घरगुती ज्या आपल्या किचनमध्ये गोष्टी आहेत त्याचा नक्की चांगल्या प्रकारे वापर करा. तर बघा मी 10 मिनटं झालेली आहे. खूप असं कडक होऊन नाही द्यायचं. कोणतं पण आपण जेव्हा चेहऱ्याला लावतो ना, पॅक लावतो ना मैत्रिणीनो, एकदम कडक होऊन द्यायचं नाही. नॉर्मल थोडासा सुकून द्यायचा आणि नंतर पाण्याचा चपका मारायचा. नंतर आपण जसं मसाज करतो चेहऱ्याचा त्याप्रमाणे आपल्याला चेहरा धुवायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे बिलकुल माझ्या डोळ्याखाली काळे नाही, कसल्याही प्रकारचे डाग पण नाही. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा मैत्रिणी. इथून पुढे तुम्ही हा कोंडा कधी फेकणार नाही. एकदा फक्त तुम्ही लावून बघा आणि याच्या मैत्रिणी आपल्याला चेहऱ्याला काही साईड इफेक्ट नाही आहे किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकलही नाही आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच करून बघा. व्हिडिओ जर बघितला मैत्रिणी आजच करून बघा. तुम्ही बघू शकता चेहऱ्याला किती मस्त अशी चमक आलेली आहे. खूप छान. अगदी तुम्ही सकाळी अंघोळीला गेला 5 मिनटं लावले ना तरी बिलकुल साबण फेशियल म्हणजे आपण बोलतो ना आपण हे लावतो फेस पॅक वगैरे काय काय लावतो ते बिलकुल लावायची गरज नाही. तर तुम्ही बघू शकता मस्त असा चेहऱ्याला एकदम काचेसारखी चमकायला लागलेली मैत्रीण स्किन. तर तुम्ही पण नक्की या पद्धतीने वापर करा. कसा वाटला व्हिडिओ, लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.